उद्धव ठाकरे यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून विदर्भ दौरा आहे। 2 दिवस ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात आहे। त्यासोबतच रामटेक असो किंवा बुलढाणा असो या मतदारसंघावरही उभाठाने दावा केलेला आहे। आपल्यासोबत नागपूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे सर आहेत। भाऊ, हा दौरा जो आहे, आजपासून जो दौरा सुरू होत आहे, किती महत्त्वाचा दौरा आहे, काय सांगणार? जय महाराष्ट्र। हा दौरा असा आहे की कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो समावून नाही राहिला आणि उद्धव साहेबांना जो प्रतिसाद मिळून राहिला ते तुम्हाला प्रत्येक उद्धव साहेबांच्या सभामध्ये 5-5, 4-4 लाख लोक पब्लिक तुम्हाला पाहायला मिळत आहे। याचं समजून जा की महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबाची लहर नक्कीच येणार आहे आणि उद्धव साहेबांनी ज्या जागे लढवण्याची इच्छा ठेवली आहे ते नक्की आम्ही कार्यकर्ता समजून निवडून आणून दाखवण्याची क्षमता आम्ही तयार केलेली आहे। आजचा जो दौरा आहे, यवतमाळ वाशिममध्ये 4 सभा, भावना गवळीच्या विरोधात या सभा असणार आहे, कसं बघते याच्याकडे? याच्यामध्ये जे गद्दार गेलेले आहे त्या खोकेवाल्यांना काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। ते बोके कसे झाले हे पुऱ्या अख्ख्या महाराष्ट्राला दिसून राहिले आहे की आज ही परिस्थिती आहे की स्वतःच्या बापाला बाप समजून न घेणारे आज दुसऱ्याला बाप समजून म्हणजे हे करून राहिले की आज स्वतःच्या म्हणजे चिन्ह तरी समजून घेऊन नाही राहिले, ते स्वतःच्या दुसऱ्या चिन्हावर लढायच्या तयारीत आहे। म्हणजे यांना काय माणुसकी समजावं की आता बोक्याच्या विरुद्ध बी कोणता शब्द असेल तर ते जनता दाखवून त्यांना त्या वेळेवर 4 सभा आहे भावना गवळी यांच्या मतदारसंघामध्ये, मतदारसंघावर दावा केलेला आहे। महायुतीमध्ये तुम्ही युतीमध्ये उद्धव साहेबांनी जे जागा म्हटली आहे तेच आम्ही प्रामाणिकपणे त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचून देण्याची जबाबदारी म्हणून मी आपल्याला हमखास गॅरंटी देतो। विमानतळावर कसं स्वागत करणार? उत्साह कसा आहे शिवसैनिकांमध्ये? कारण की पहिला दौरा आहे या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। शिवसैनिकांमध्ये इतका उत्साह आहे की ते तुम्हाला एअरपोर्टवर दिसणार आहे, वाशिमला दिसणार आहे आणि 4 सभा आहे यवतमाळमध्ये। त्या सभेमध्ये तुम्हाला ते पब्लिक दिसणं तुम्हाला स्वतः ठरवणार आहे की तुम्ही उद्धव साहेबाची लाट काय आहे। विदर्भ हा भाजपचा गड आहे असं म्हटलं जातं आणि त्या गडामध्ये उद्धव ठाकरे यांचा दौरा नाही, भाजपचा गड असं म्हणता येणार नाही। गड आमचाच आहे, आमचाच गड असून काही पळाले ते गेले, पण उद्धव साहेबापासून आम्ही आपला गड राखून देण्याची तेवढी आम्ही क्षमता आहे आणि ते आम्ही हमखास गॅरंटी घेतली आहे। निवडणुकीची तयारी कशी करतात सर्वसामान्य शिवसैनिक? निवडणुकीच्या तयारीमध्ये अख्खा पूर्व विदर्भ सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी जे मार्गदर्शन दिले आहे, वाघ साहेबांनी मार्गदर्शन दिलं, बडाराव साहेबांनी मार्गदर्शन दिलं, त्या नियमानुसार आमची बांधिलकी सुरू आहे आणि बांधून आम्ही मजबूतपणे सक्षम झालेलो आहोत। नक्कीच शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह आहे आणि आजपासून जो उद्धवजींचा दौरा आहे त्या पार्श्वभूमीवर लोकसभेची तयारी विदर्भात जोमानं करतात उद्धव बाळासाहेब ठाकरे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।